राम राम, तुमचं स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर. जगूया मनसोक्त. या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविषयी जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 1 डिसेंबर या दिवशी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. 1988 पासून 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात येतो. 1 डिसेंबर 1835 रोजी हान्स ख्रिश्चियन अँडरसनच्या परिकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. 1 डिसेंबर 1948 रोजी S. आपटे यांनी हिंदुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली. 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड भारताचे 16वे राज्य झाले. 1 डिसेंबर 1965 रोजी भारतात सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. 1 डिसेंबर 1999 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वुमन ऑफ द मिलेनियम म्हणून नामांकित करण्यात आले. 1 डिसेंबर 1980 रोजी मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. 2 डिसेंबर या दिवशी जागतिक गुलामगिरी मुक्तता दिवस व जागतिक संगणक साक्षरता दिन साजरा केला जातो. 2 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. 2 डिसेंबर 2001 रोजी एनरॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. 3 डिसेंबर या दिवशी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. 3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले. 3 डिसेंबर 1979 रोजी हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे निधन झाले. 3 डिसेंबर 2015 रोजी सुगम्य भारत अभियान हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. 4 डिसेंबर या दिवशी भारतीय नौसेना दिवस साजरा केला जातो. 4 डिसेंबर 1791 रोजी द ऑब्झर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले. 4 डिसेंबर 1829 रोजी भारतीयांचा विरोध असूनही लॉर्ड बेटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सती प्रथा बंद केली. 4 डिसेंबर 1881 रोजी लॉस एंजेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. 4 डिसेंबर 1924 रोजी गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसरॉय लॉर्ड रिडिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 4 डिसेंबर 1967 रोजी तुंबा येथील तळावरून रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण केले. 5 डिसेंबर या दिवशी जागतिक मृदा दिन व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा केला जातो. 5 डिसेंबर 1906 रोजी भारतीय विमा कंपनीची सुरुवात झाली. 6 डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1946 रोजी भारतीय पोलीस दलाला सहाय्यकारी असणाऱ्या होमगार्डची स्थापना झाली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. 7 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा केला जातो. 7 डिसेंबर या दिवशी भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. 7 डिसेंबर 1825 रोजी बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज होते. 7 डिसेंबर 1995 रोजी इन्सॅट 2C या संप्रेषण उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
7 डिसेंबर 2013 रोजी दिग्दर्शक अभिनेते विनय आपटे यांचे निधन झाले. 8 डिसेंबर या दिवशी सार्क दिवस साजरा केला जातो. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजे सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी झाली. 8 डिसेंबर 1937 रोजी भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली. 8 डिसेंबर 1967 रोजी पहिली पाणबुडी कलवरी भारतीय नौदलात सामील झाली होती. 9 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक झाली. 9 डिसेंबर 1995 रोजी बारामती पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ झाला. 10 डिसेंबर या दिवशी जगभरात मानवी हक्क दिन साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1901 रोजी नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले. 10 डिसेंबर 1916 रोजी संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला. 11 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. 11 डिसेंबर 1946 ला युनिसेफ ची स्थापना करण्यात आली. 11 डिसेंबर 1972 रोजी अपोलो मोहिमेतील अपोलो 17 हे 6वे चांद्रयान चंद्रावर उतरले. 11 डिसेंबर 2001 रोजी चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये प्रवेश झाला. 12 डिसेंबर या दिवशी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिवस साजरा केला जातो. 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती. 13 डिसेंबर या दिवशी जागतिक वायोलिन दिवस साजरा केला जातो. 13 डिसेंबर 1986 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन झाले. 14 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन साजरा केला जातो. 14 डिसेंबर 1903 रोजी किटी हॉक नॉर्थ कॅरोलिना येथे राईड बंधूंनी विमान उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला. 14 डिसेंबर 1911 रोजी रॉल्ड अमेंडसन याने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. 14 डिसेंबर 1950 रोजी संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त स्थापन करण्यात आले. 14 डिसेंबर 1972 ला अपोलो 17 हे परत आले. 14 डिसेंबर 1929 रोजी प्रभातचा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 15 डिसेंबर या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी असते. 15 डिसेंबर 1970 रोजी व्हेनेरा 7 हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. 15 डिसेंबर 1991 रोजी चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले. 16 डिसेंबर या दिवशी भारतात विजय दिन साजरा केला जातो. 16 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. 16 डिसेंबर 1773 रोजी अमेरिकन राज्यक्रांती बोस्टन टी पार्टी ही घटना घडली. 16 डिसेंबर 1854 रोजी भारतातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली. 16 डिसेंबर 1903 रोजी मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. 16 डिसेंबर 1928 रोजी मुंबई पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरू झाली. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली. 16 डिसेंबर 2006 रोजी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी एका सहकार्यासोबत अंतराळ यानाच्या बाहेर जाऊन 7 तास 31 मिनिटात विद्युत प्रणाली दुरुस्त केली. 17 डिसेंबर या दिवशी भारतात पेन्शनर्स दिवस साजरा केला जातो.
17 डिसेंबर 1777 रोजी फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. 17 डिसेंबर 1928 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सॉन्डर्स याची लाहोर येथे हत्या केली. 18 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा केला जातो. 18 डिसेंबर या दिवशी भारतीय अल्पसंख्याक हक्क दिन साजरा केला जातो. 18 डिसेंबर 1958 रोजी जगातील पहिला संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आला. 18 डिसेंबर 2006 रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच UAE मध्ये प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या. 19 डिसेंबर या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. 20 डिसेंबर या दिवशी जागतिक मानव एकता दिवस साजरा केला जातो. 20 डिसेंबर 1945 ला मुंबई बेंगळूर ही प्रवासी विमानसेवा सुरू झाली. 21 डिसेंबर या दिवशी जागतिक साडी दिन साजरा केला जातो. 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला. 21 डिसेंबर 1913 रोजी ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्द कोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले. 21 डिसेंबर 1952 रोजी सोव्हिएत संघाचा लेनिन शांती पुरस्कार मिळवणारे सैफुद्दीन किचलू हे पहिले भारतीय बनले. 21 डिसेंबर 1965 रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबी तलाव येथील रंगभवन येथे झाला. 21 डिसेंबर 2012 रोजी गंगनम स्टाईल ह्या कोरियन गाण्याला युट्यूबवर 1 अब्ज लोकांनी पाहिले. 22 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. प्रसिद्ध गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. 22 डिसेंबर 1851 रोजी भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरू करण्यात आली. 22 डिसेंबर 1885 रोजी सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले. 22 डिसेंबर 1921 रोजी भारतातील विश्व भारती विद्यापीठ सुरू झाले. 23 डिसेंबर या दिवशी किसान दिवस साजरा केला जातो. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त भारतात किसान दिवस साजरा केला जातो. 23 डिसेंबर 1893 रोजी हॅन्सेल अँड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगीतिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला. 23 डिसेंबर 1940 रोजी वालचंद हिराचंद यांनी बंगळुरू येथे हिंदुस्तान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमान निर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. 23 डिसेंबर 1947 रोजी अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्स या संशोधन संस्थेने ट्रान्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. 23 डिसेंबर 1954 रोजी डॉक्टर जे हार्टवेल हॅरिसन आणि डॉक्टर जोसेफ ई मरे यांनी जिवंत व्यक्तीमधील मृतपिंड काढून पहिली यशस्वी मृतपिंड रोपण शस्त्रक्रिया केली. 23 डिसेंबर 2000 रोजी कलकत्ता शहराचे नाव कोलकाता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी देण्यात आली. 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. 1498 मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधणारे वास्को द गामा यांचा 24 डिसेंबर 1524 रोजी मृत्यू झाला. 24 डिसेंबर 1910 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजी यांचा जन्म झाला. 24 डिसेंबर 2016 रोजी अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिव स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.
24 डिसेंबर 2002 रोजी DMRC ची स्थापना करण्यात आली. 25 डिसेंबर या दिवशी ख्रिसमस डे साजरा केला जातो. 25 डिसेंबर या दिवशी सुशासन दिवस साजरा केला जातो. भारतात दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस साजरा केला जातो. 25 डिसेंबर 1976 रोजी INS विजयदुर्ग ही युद्ध नौका भारतीय नौदलात सामील झाली. 25 डिसेंबर 1990 रोजी वर्ल्ड वाईड वेबची पहिली यशस्वी चाचणी करण्यात आली. 26 डिसेंबर या दिवशी बॉक्सिंग डे साजरा केला जातो. 26 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय वीर बाल दिवस साजरा केला जातो. 26 डिसेंबर या दिवशी समाजसेवक बाबा आमटे यांची जयंती असते. 26 डिसेंबर 1925 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. 26 डिसेंबर 1898 रोजी मेरी क्युरी आणि पियर क्युरी यांनी प्रथमच रेडियम हे मूलद्रव्य वेगळे केले. 26 डिसेंबर 1904 रोजी दिल्ली ते मुंबई पहिली क्रॉस कंट्री मोटर कार रॅलीचे उद्घाटन झाले. 26 डिसेंबर 1975 रोजी मॅकरपेक्षा जोरात उडणारे जगातील पहिली व्यावसायिक सुपरसॉनिक Tu-144 विमानसेवा सुरू झाली. 26 डिसेंबर 1982 ला टाइम मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॅम्प्युटर या एका अमानवी वस्तूस देण्यात आला. 26 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले. 26 डिसेंबर 2006 रोजी शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेऊन एक नवीन विक्रम केला. 26 डिसेंबर 2012 रोजी चीनची राजधानी बीजिंग पासून तर गवांगझू पर्यंत पहिल्यांदा जगातील सर्वात लांब आणि वेगवान रेल्वे रस्ता सुरू केला गेला. 27 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साथीरोग सज्जता दिवस साजरा केला जातो. 27 डिसेंबर 1911 रोजी काँग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले. 27 डिसेंबर 1945 रोजी 28 देशांनी एकत्रित जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापन केली. 27 डिसेंबर 2004 रोजी मॅग्नेटर SCJR 1806-20 स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचले. 27 डिसेंबर 1898 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे निधन झाले. 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. 28 डिसेंबर 1937 रोजी भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म झाला. 28 डिसेंबर 1948 ला मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हक्कूळ कायदा लागू झाला. 28 डिसेंबर 1995 रोजी कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळतळावरून भारताच्या IRS-1C या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. 29 डिसेंबर 1959 रोजी नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी कॅलटेक येथे देअर इज प्लेंटी ऑफ रूम ॲट द बॉटम हे प्रसिद्ध भाषण दिले. ही नॅनो टेक्नॉलॉजीची सुरुवात मानली जाते. 29 डिसेंबर 1983 रोजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध 236 धावा बनवल्या. तेव्हा या धावा कसोटी सामन्यातील सर्वात जास्त धावा होत्या. 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला. 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. 31 डिसेंबर हा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 31 डिसेंबर 1999 रोजी पनामा कालव्यावर पनामा देशाचे पूर्ण नियंत्रण आले. 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटनेला पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्ये व्हायरल न्यूमोनिया प्रकरणांची माहिती मिळाली. हा रोग नंतर कोविड-19 असल्याचे निश्चित केले गेले. अशा प्रकारे डिसेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष विषयी ही माहिती. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. अशा व्हिडिओसाठी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.